ठाकरे गटाच्या परभणी जिल्हा प्रमुखाची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। गंगाप्रसाद आनेराव यांच्याऐवजी आता विष्णू मुरकुटे परभणी जिल्हा प्रमुख असतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात सप्ताहाचं ध्वजारोहण केलं। गगनगिरी महाराज यांच्या 8व्या सप्ताहाचं ध्वजारोहण शिंदेंनी केलं। नरे पार्क इथं सुरू असलेले खासदार मोहन रावले स्मृती चषक स्पर्धेला भेट देण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे दाखल झाले होते। यावेळी त्यांनी नसरापूर प्रकरणावर भाष्य करताना पोलिसांचा धाक आरोपींना राहिला नाही असं भाष्य केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावली। नाशिकच्या गंगापूर इथे एका रिसॉर्टमध्ये विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता। मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते मंडळींनी या लग्न सोहळ्याला हजेरी लावली। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनल्याशिवाय शांत बसणार नाही असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलं होतं। यावर आपल्या नेत्याला मोठं पद मिळावं हे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं, अशी प्रतिक्रिया आमदार प्रवीण दरेकरांनी दिली। राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचं म्हणत कुंभमेळ्यावरून सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे। स्थानिक शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घेत नसल्याची खंत व्यक्त केली आहे। एवढा भयानक घटना राज्यात घडत असतानाही सरकार आणि गृहमंत्री फडणवीस गंभीर नसल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय। गृहमंत्री सध्या गुन्हेगारांना पकडण्याऐवजी पक्ष फोडणे, आमदार पळवणे आणि कोण मोठा इन्फ्रामॅन हे ठरवण्यात व्यस्त असल्याची टीका अंधारेंनी केली। मनसे नेते अमित ठाकरेंनी नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणावर पोस्ट केली। आता तरी सरकारचं डोकं ठिकाणावर येणार आहे की नाही असा सवाल अमित ठाकरेंनी सरकारला उपस्थित केलाय। एखाद्यानं खून किंवा बलात्कार केला म्हणून त्याला रस्त्यावर फाशी देण्याचा कायदा आपल्या देशात नाही। कोर्टासमोर आरोपी सुटू नये यासाठी पक्के पुरावे असणं आवश्यक आहे। याकरता देवेंद्र फडणवीस सरकारनं चार्जशीट दाखल केली आहे। त्यात कोणतीही त्रुटी राहू नये याची काळजी घेतलेल्याचं बावनकुळे म्हणाले। नसरापूर प्रकरणाबाबत ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे। माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार आहे, कायद्याचा धाकच राहिलेला नाही असं दानवे म्हणाले। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरे स्मारकाला भेट दिली। यावेळी त्यांनी स्मारकाच्या सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला। विशेषतः दुसऱ्या टप्प्यातील कामांची पाहणी केली। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतमोजणी होते। एमआयडीसीतील महाराष्ट्र राज्य वकारत महामंडळाच्या गोदामात 8 वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होईल। शक्ती कायदा विधानसभेत पास झाला तो लवकर अंमलात आला पाहिजे। शक्ती कायदा आणण्यासाठी सरकारनं प्रयत्न झाले पाहिजे। शक्ती कायदा लागू करण्यासाठी विशेष अधिवेशन घ्यावी अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे। रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आल्याची सध्या चर्चा सुरू आहे। पक्षातील एक मोठा नेता लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। नसरापूर प्रकरणी आधीच्या गुन्ह्यात काही हलगर्जीपणा झालाय का याची चौकशी झाली पाहिजे। आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। शक्ती कायद्यासंदर्भात मी सरकारशी बोलणार आहे असं वक्तव्य खासदार मेधा कुलकर्णींनी केलंय। बाल हक्क आयोगानं नसरापूर प्रकरणाची दखल घ्यावी यासाठी बोलणं झालंय। पीडित कुटुंबाला न्याय मिळणं आणि संरक्षण मिळणं यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचं नीलम गोरे यांनी विधान केलंय। कोल्हापुरात आमदार सतेज पाटील स्वतः एसआर मोहिमेसाठी घरोघरी जात आहेत। एसआरसाठी जनजागृती करणारे सतेज पाटील हे राज्यातील पहिले लोकप्रतिनिधी ठरलेत। मतदार यादी अचूक राहण्यासाठी कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं।